तर स्वागत आहे तुमचं इन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवरती. तर मी आज तुम्हाला काही मराठी श्रीलिपी 10 फॉन्ट देणार आहे. ज्यामध्ये काही मराठी फॉन्ट बोल्ड असणार आहेत आणि काही लाईटमध्ये असणार आहेत. ते तुम्ही रेग्युलर बॅनर यूजसाठी वापरू शकता. कोणताही बॅनर बनवायचं म्हणल्यावर त्याच्यात बोल्ड फॉन्ट आणि लाईट फॉन्ट ही तुम्हाला गरज असते. त्यामुळे तुम्हाला काही 10 मराठी फॉन्ट दिलेले आहेत, जी काही थोडे बोल्ड आहेत आणि काही निम्मे का नाही लाईट आहेत, जे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता तुम्हाला पहिल्यांदा तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून जे आपले डिस्क्रिप्शन बॉक्स आहे का नाही, त्याच्यातनं लिंक ओपन करून घ्यायचे. लिंक ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तर याच्यावरती आता नेट चालू करून आहे का नाही बघायचं आहे. आता डाउनलोडचा एक ॲरो दिसेल, इथं प्रेस करून दाखवतो. असं ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता असा काय इंटरफेस लोड होऊन येईल. असं आल्यानंतर तुम्हाला इथं झूम करायचं आहे आणि इथं डाउनलोड एनिमी असं एकदा दाबाय क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात असं आता ओपन म्हणायचं आहे. ओपन केल्यानंतर जस्ट वन म्हणायचं आहे आणि तुम्हाला ही पूर्ण सिलेक्ट करून घ्यायची. असं एक एक करत बसण्यापेक्षा आता तुम्हाला इथं मी प्रेस करून दाखवतो. ह्याच्यावरती एकदाच दाबलं का नाही, पूर्ण जी फॉन्ट आहे ते एकदा सिलेक्ट होतील. आणि भावानो हा ॲप एकदम चांगला आहे चालवायला आणि सोपाही आहे. समजतही सोपं. त्यामुळे हा ॲपवर आपण जास्त करून एक्स्ट्रॅक्ट आणि ॲड करत असतो. तर आता तुम्हाला जर ही फॉन्टची जी फाईल आहे का नाही, तुमच्या फाईलमध्ये जर आणायची असेल, तर पहिल्यांदा तर तुम्हाला आता वरच्या दिशेने एक ॲरो दिसेल. मी प्रेस करून दाखवलेलं आहे. तिथं एक एक्स्ट्रॅक्ट फाईलचं नाव एक दिसेल वरच्या दिशेने, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं एक प्रेस करून दाखवतो. ओकेचं एक बटन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथं पासवर्ड मागेल आणि तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पासवर्ड बघा आणि तुम्हाला पासवर्ड ही भेटून जाईल. त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका. आणि तुम्ही अशाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येत राहतात. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक ही करायला विसरू नका. आणि ही ही पासवर्ड जी आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल आणि ही पासवर्ड आहे तुम्हाला भेटणारच आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आता डन म्हणायचं आहे. डन म्हणल्यानंतर आता एक एक्स्ट्रॅक्ट ही फाईल होऊन जाईल. आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला फिक्स लॅब ओपन करून घ्यायचं आहे. फिक्स लॅब ओपन करून घेतल्यानंतर कॅन्सल करून घ्यायचं आहे. कॅन्सल केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्यांदा तर आता एफ फॉन्टच्या ऑप्शनवर लेटरवर क्लिक करायचं. प्रेस करून दाखवतो मी. ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आता एक ही टेक्स्ट डिलीट करून घ्यायची आणि एक टेक्स्ट ॲड करून घ्यायची. अलीकडे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला बी या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि माय फॉन्टमध्ये येऊन तुम्हाला आता तुम्हाला डावीकडल्या बाजूला 2 फाईलचे ऑप्शन दिसेल. आता या फाईलमधून जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक एक फॉन्ट ॲड करता येतील आणि इकडल्या त्याच्याच पलीकडल्या फाईलमध्ये जर तुम्ही क्लिक करून केलं तर तुम्हाला एकदाच जी काय मराठी फॉन्ट आहेत का नाही, ती एकदाच तुम्हाला ॲड करता येतील. आता तुम्हाला डाउनलोड या सेक्शनवर क्लिक करायचं आहे. आता आपली फाईल डाउनलोड झालेली आहे. त्यामुळे आता डाउनलोडवर क्लिक करायचं आहे आणि फॉन्ट असा माझ्यात एक फोल्डर झालेला आहे. त्याच्यावर एकदा क्लिक करतो. असं केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथंच तुम्हाला भेटून जातील काय फॉन्ट. तिथून तुम्ही हुडकायचे आहे. आता मी हुडकत आहे. त्यामुळे जरा वेळच लागेल. आता पाहू शकता खूप सारे फॉन्ट आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदा तर आता आपल्याला ती फाईल आहे ना एक्स्ट्रॅक्ट करावी लागेल. तर पहिल्यांदा तर आता बॅक यायचं आहे आपल्याला. आता आपला पासवर्ड ही ओपन केलेला आहे. आता फाईलमधनंही एक्स्ट्रॅक्ट करावी लागेल आपल्याला फाईल. ते जरा विसरून गेलतो. तर पहिल्यांदा तर तुम्हाला माय फाईल ओपन करून घ्यायची आहे. फाईल ओपन करून घेतल्यानंतर कंप्रेस्ड असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. डाउनलोड या सेक्शनमध्ये जायचं आहे ना. आता तुम्हाला इथं तुम्हाला दिसले टॉप श्रीलिपी मराठी फॉन्ट. आता इथून एक्स्ट्रॅक्ट केल्याशिवाय काही तिथं फॉन्ट येत नाहीत. मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलेलो होतो, सॉरी. त्यामुळे आता इथं पहिल्यांदा तर तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यावे लागतील. तर आता ही पहिल्यापासून माझ्याकडे फॉन्ट आहेत.
त्यामुळे अ, ही का नाही एक्स्ट्रॅक्ट होत नाही. तर पहिल्यांदा तर आता मी इथं फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे. त्यामुळे आता इथं फाईल ती करून घेतो, शोधून घेतो. आता इथं फाईल शोधण्यासाठी तुम्हाला कुठं आहे ती बघायची आहे. इथंच कुठेतरी असणार आहे भावानो. आता पाहू शकता, आता आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली होती. इथं पाहू शकता मी तुम्हाला प्रेस करून दाखवतो ह्याच्यावरती. ही फाईल आहे का नाही, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आणि इथं पाहू शकता तुम्ही काही मराठी फॉन्ट आहेत 10. आता तुम्हाला खालीच ॲड डायरेक्टरी दिसेल, इथं प्रेस करून दाखवतो. त्याच्यावर एकदा क्लिक केलं की सर्व फॉन्ट आहेत का नाही एकदाच ॲड होऊन जातील. तर अशा पद्धतीने काही 10 फॉन्ट दिलेले आहेत, जे तुम्ही काही लाईट ही फॉन्ट आहेत आणि काही अ, ही आहेत काय बोल्डमध्ये आहेत. आता जी साईज घ्यायची आता आपल्याला ती A4 साईज घ्यायची आहे. तर वरच्या बाजूला तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. इमेज साईज म्हणायचं आहे आणि इथं 3x4 अशी एक साईज आहे. ही Instagramला मध्ये-मध्ये खूपच ट्रेंडिंग होती फाईल. काही 5-6 महिन्यापूर्वी खूप ट्रेंडिंगला होती. त्यामुळे ही साईज Instagramची ही आहे. तुम्ही Instagramलाही वापरू शकता. तर ह्याच्यावर डन म्हणायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने काही A4 साईज आलेली आहे. आता ही टेक्स्ट ॲड केलती का नाही, त्याला असं मोठं करून घेतो तुम्हाला दिसण्यासाठी. आता इथे एक तुम्हाला युनिकोडची गरज असणार आहे. युनिकोड काढता आला पाहिजे तुम्हाला. त्यामुळे पहिल्यांदा तर तुम्हाला आता युनिकोड काढायचा आहे. आता बॅक येतो. बॅक आल्यानंतर तुम्हाला एका इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर याची ॲपची लिंक लागेल. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आता या सर्व फिक्स लॅब, फॉन्ट कन्व्हर्टर आणि RAR या फाईलची मी जी प्रीमियम ॲप असते तर नाही, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड केलेले आहेत. तिथून तुम्ही ह्या जी फाईल डाउनलोड करू शकता आणि वन क्लिक डाउनलोड आहे. कोणत्याही प्रकारची आपण जी लिंक दिलेली नाही. त्यामुळे तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही. तुम्ही डायरेक्ट फॉन्ट वन क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता. तुम्हाला पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता तुम्हाला पहिल्यांदा तर फॉन्ट कन्व्हर्टर ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप उघडून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला आता अशा पद्धतीने काही लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर असं कॅन्सल करायचं आहे इथं. कॅन्सल केल्यानंतर श्रीलिपी फॉन्ट असा एक इथं येईल तुम्हाला. आता युनिकोड आणि श्रीलिपी वरच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं जे काय नाव आहे ते टाकायचं आहे. आता समजा माझं नाव आता AN ग्राफिक्स टाकतो मी. AN ग्राफिक्स टाकत आहे. त्याला मराठीत करून घ्यायचं आहे. AN ग्राफिक्स अशा पद्धतीने काही AN ग्राफिक्सचं काय युनिकोड काढायचं असेल तर तुम्हाला युनिकोड टू श्रीलिपी ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ॲड पाहावी लागेल. ॲड पाहिल्यानंतर तुम्हाला जी काय युनिकोड ती भेटून जाईल. त्यामुळे एक ॲड पाहावी लागेल तुम्हाला. ॲड झाल्यानंतर तुम्हाला युनिकोड ही दिसून जाईल. अशा पद्धतीने कॅन्सल करायचं आहे. त्याच्या प्रीमियम लिंक्स मी तुम्हाला जी काय आहे मी प्रोव्हाईड केलेली आहे. त्यामुळे त्या ॲपवर कोणताही ॲड येणार नाही. असं झाल्यानंतर इथं तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये कॉपी दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. कॉपी झालेला आहे. आता बॅक येऊन आपल्याला फिक्स लॅब ओपन करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला ह्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे. जी टेक्स्ट होती ना ती डिलीट करून घ्यायचं आहे आणि इथं कॉपी केलेलं पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर ओके करायचं आहे आणि याची साईज बारीक करून घ्यायची आणि ही जी आहे का नाही असं जरा इकडून वाढवून घ्यायचं इकडल्या बाजूनं विड्थ त्याची जी विड्थ आहे का नाही रुंदी जी आहे का नाही ती लांबी जी आहे का नाही त्याची वाढवून घ्यायची आहे आणि परत रिलेटिव्ह पोझिशनमध्ये येऊन मध्यभागी आणायचं आहे. आता पहिल्यांदा तर आता आपण युनिकोड काढून घेतला. आता पहिल्यांदा आता आपण का नाही यावर फॉन्ट कसा अप्लाय करायचा ते सांगतो. तुम्हाला माहीतच असेल. आता ABF फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर माय फॉन्टमध्ये यायचं आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने काही 10 मराठी फॉन्ट आहेत. ही पहिला फॉन्ट आहे जी बोल्ड आहे आणि तुम्ही हा फॉन्ट रेग्युलर पोस्टसाठी वापरू शकता.
आणि तुम्हाला पासवर्ड तुम्हाला पूर्णपणे दिसेल असा मी दिलेला आहे, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. हा खूप ट्रेंडिंगचा फॉन्ट आहे भावांनो, कारण की हा सगळीकडे वापरला जातो आणि तुम्हाला या झिप फाईलमध्ये मी प्रोव्हाइड केलेला आहे, त्यामुळे कुठेही जाण्याची गरज नाही किंवा कुठून वेबसाईटवरून कुठल्या डाउनलोड करायची ही गरज नाही. आता ही 10वा फॉन्ट आहे, ही काय स्टायलिश आहे जरा, पण लाईट आहे. आता याच्यावरती इफेक्ट ही कसं अप्लाय करायचं ते सांगतो. तुम्हाला चार चार टाईप दाखवतो. पहिल्यांदा तो फॉन्ट दाखवून देतो आणि परत इफेक्ट कसं मारतेत तेही सांगून देतो, म्हणजे तुम्हाला समजेल इफेक्ट कसा मारतेत. आता ही तुम्हाला काही 4-5 टाईप दाखवलेले आहेत. आता इथं पूर्णपणे मी ब्लॅक कलर घेतो. ब्लॅक कलर घेतल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल फॉन्ट एकदम खतरनाक दिसतील. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने काही फॉन्ट आहेत. तर याला मध्यभाग घ्यायचा आहे. मध्यभाग घेतल्यानंतर अशा पद्धतीने याला मध्यभाग घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने काही 10 मराठी श्रीलिपी फॉन्ट आहेत, जे तुम्ही रेग्युलर पोस्टर यूजसाठी वापरू शकता. काही बोल्ड आहेत, काही लाईटमध्ये आहेत. आता ही सर्व काही मी फॉन्ट आहेत का नाही ते डिलीट करून घेतो आणि तुम्हाला याच्यावरती टेक्स्चर कसे अप्लाय करतात आणि याचे इफेक्ट ही कसे मारतात तेही सांगून देतो. म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आता पहिल्यांदा तर तुम्हाला याच्यावरती क्लिक असंच ठेवायचं आहे आणि ए या लेटरवर क्लिक करून अलीकडे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला इथे टेक्स्चरचा एक ऑप्शन दिसेल, मी प्रेस करून दाखवलेला आहे. तर त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आणि गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला टेक्स्चर ही मी आता डाउनलोड केलेली टेक्स्चर आहेत आणि मी तुम्हाला ती टेक्स्चर ही प्रोव्हाइड केलेले आहेत. आता इथं पाहू शकता अशा पद्धतीने काही टेक्स्चर बॅकग्राऊंड आणि टेक्स्चर दिलती. तर मी पहिल्यांदा त्याचा गॅलरीमध्ये जातो आणि इथून तुम्हाला डाउनलोड या सेक्शनमध्ये जायचं आहे आणि इथं पाहू शकता अशा पद्धतीने काही टेक्स्चर आहेत. आता याच्यातला मी हा वाला टेक्स्चर घेतो, सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला. हा वाला टेक्स्चर घेतो, कोणताही घेऊ शकतो आपण, पण हा एकदम लाईट मधला टेक्स्चर घ्यायचा आहे आणि ओके करायचं आणि पाहू शकता अशा पद्धतीने काही टेक्स्चर आपला अप्लाय झालेला आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे याला आता इफेक्ट कसा मारायचा तेही शिकवणार आहे. अलीकडे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला शॅडो इनेबल करून घ्यायचे आहे. याची ओपनसाठी ठेवायचे 34. 34 ठेवल्यानंतर तुम्हाला रेडियस ठेवायचं ब्लर 60% ठेवा आणि एक्स आणि वाय 1-1% वाढवून घ्यायचं आहे आणि राईटच्या बटनावर क्लिक करून इनर शॅडो इनेबल करून घ्यायचे आहे. 3% बरोबर आहे. 1-1% एक्स आणि वाय वाढवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती कोणता कलर एकदम खतरनाक दिसत आहे तो कलर ठेवायचा आहे. पांढरा कलर एकदम खतरनाक दिसत आहे इनर शॅडोला. तुम्ही असं चेक करू शकता कोणता कलर बरोबर चांगला दिसतोय, उठून दिसतोय आणि खतरनाक असा दिसतोय. पाहू शकता अशा पद्धतीने काही फॉन्ट आहेत. आता याचीच कॉपी मारतो मी आणि तुम्हाला फॉन्ट आणखीन दाखवतो काही 2-4 आणि तुम्ही अशाच पद्धतीने काही फॉन्ट ही आणखीन इफेक्ट तुम्ही मारू शकता. अशा पद्धतीने काही हा एक फॉन्ट आहे. खतरनाक असे फॉन्ट आहेत, त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने ही जी फॉन्टची जी आहेत का नाही ती तुम्ही तयार करू शकता. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कोणता व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचं जे पहिलं नोटिफिकेशन आहे का नाही तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. असेच डेली आपले व्हिडिओ येत राहतात, त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ आल्यानंतर तुमच्याकडे पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल. आता पहिले जे व्हिडिओ होते ते तोही मी जे टॉपची जे मराठी फॉन्ट आहेत का नाही श्रीलिपी त्याच्याही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तिथून तुम्ही वॉच करू शकता. आता याची आणखीन एक कॉपी मारतो 3 दाखवतो आणि तुम्हाला काही अनेक देवनागरीचे जे फॉन्ट आहेत का नाही तेही मी प्रोव्हाइड केलेले आहेत, जे तुम्ही इथं मी शो करत आहे. तिथून तुम्ही ही सर्व फॉन्ट चे जे व्हिडिओ आहे का नाही
ती तुम्ही तिथून पाहू शकता. आणि तुम्हाला इथून कोणता फॉन्ट एकदम खतरनाक असा वाटत आहे तो ठेवायचा आहे. पाहू शकता काही याच्यात मी पहिले एक लिंक बनवलेली होती. पाहू शकता ती पहिलाच फॉन्ट आलेला आहे. तर 6वा फॉन्ट घेतो. पाहू शकता सर्व याला इफेक्ट एकदम खतरनाक दिसत आहे. आणि पहिला जी व्हिडिओ टाकलेला होता तो म्हणजे बॅकग्राऊंड आणि काही त्याच्यात टेक्स्चर होते. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. खाली मी शो करत आहे. YouTube चॅनलवर जाऊन तुम्हाला व्हिडिओ हा भेटून जाईल. त्यामुळे तिथून तुम्ही वापरू शकता आणि त्या व्हिडिओला कोणताही पासवर्ड नाही. त्यामुळे तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तर अशाच आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ येत राहतात. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया आणखीन एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय